काल संसदेमध्ये लोकसभेमध्ये जे झालं, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या खासदारांचं वर्तन होतं ते या संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारं, या राजकीय इतिहासाला काळीमा फासणारं असं वर्तन काँग्रेसच्या खासदारांकडनं लोकसभेमध्ये केलं गेलं। दुर्दैवानं त्याचं समर्थन, त्याची तळी उचलण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मौत का सौदागर म्हणण्यापासून मोदी तेरी कब्र खुदेगी अशा पद्धतीचं विधान सातत्यानं काँग्रेस पक्षाकडनं केलं होतं। आता देखील बिहारच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आईबद्दल अतिशय वाईट शब्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरले होते आणि मोदी तेरी खब्र खुदेगी अशा पद्धतीचं धोरण काँग्रेसचं सातत्यानं होतं। त्यामुळं लोकसभेमध्ये काल पंतप्रधानांना भाषण देखील करता आलं नाही। देशाच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलं की एखाद्या विरोधी पक्षाचे खासदार जिथं पंतप्रधान बसतात त्या समोर येऊन आंदोलन केलं जातंय। खरं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, तो आंदोलन केलं पाहिजे। परंतु या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधानांच्या समोर जाऊन, पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात त्याच्या समोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसच्या खासदारांकडनं केलाय आणि संजय राऊत त्यांचं समर्थन करतायत।